याद हर दिल में हमारे भीम बाबा की, करेगी याद दुनिया हमारे भीम बाबा की। किसी के मन में बैठे, किसी के दिन में बैठे, बसी है दिल में याद भीम बाबा की। आएगा हारमोनियम का माइक बजा। आएगा बेईमानों का, बेईमानों का वर्तमान भी नहीं, भविष्य भी चंगा है, और ईमानदारों के यहाँ रोटी के लिए दंगा। ईमानदारों के यहाँ रोटी के लिए दंगा। बेईमानों का वर्तमान भी नहीं, भविष्य भी चंगा है, और ईमानदारों के यहाँ रोटी के लिए दंगा है। तो इस देश का भ्रष्टाचार कैसे कम हो सकता है मेरे यारो? इस देश का भ्रष्टाचार कैसे कम हो सकता है मेरे यारो? क्योंकि यहाँ पाप धोने के लिए गंगा, यहाँ पाप धोने के लिए, यहाँ पाप धोने के लिए गंगा है। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बाबासाहेबाला वाटत होतं की माझा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जावा, आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जा तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं। परंतु काय झालं? बाबासाहेब आंबेडकरांनी रिपाईची स्थापना केली, परंतु आमच्या हरामखोर नेत्यांनी त्या रिपाईला टिकवलं नाही, तुकड्या तुकड्यामध्ये विभागणी केली। म्हणून बाबासाहेबाला अपेक्षित असणारं ध्येय आम्ही गाठू शकलो नाही बांधूजन हो। म्हणून म्हणायचं आहे कुणाचा तो रामदास, कुणाचा तो रामदास, मागे तयाच्या धावू कसा मी, माझ्या घराची कवाडे उघडी ठेवू कसा मी, माझे घराचे कवाडे उघडी कशा ठेवू मी। कुणाचा तो रामदास मागे तयाच्या धावू कसा मी, कुणाचा तो रामदास मागे तयाच्या धावू कसा मी, अरे माझ्या घराची कवाडे उघडी ठेवू
ठेवू कसाबी, अरे गवळी समान राग कुणावर इथे आवळू कसाबी, अरे तो दूर गेला प्रकाश मागे तयाच्या धावू कसाबी, तो दूर गेला प्रकाश मागे तयाच्या धावू कसाबी. ऐको 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 ठीक आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांना जे बेईमान झाले, बाबासाहेबांनी सांगितलेल्या पावलावर चालले नाहीत, बाबासाहेबांनी दिलेलं मार्गदर्शन आम्ही ऐकलं नाही, म्हणून प्रतापसिंगजी बोदडे लिहितात, तुझा पाऊल. क्या बात है यार, वाह, ये है भीम के लगते जिगर, वाह. तुझा पाऊल खुना भीमराया, तुझा पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे, तुझा पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे, तुझा पाऊल खुना भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे, पाऊल खुना भीमराया, तुझी पोर तुझा पाऊल कुणा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे, तुझा पाऊल कुणा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे. हे भीमा, तुझा पाऊल कुणा भीमराया, तुझी पोर पुसू लागली रे, तुझ्या वैराच्या दारात जाऊ, तुझ्या वैराच्या दारात जाऊ, पंगतीला बसू लागली, ऐका सोन्यासारखे शब्द या गीताचे, ऐका. तूच माळी, तूच माळी मया राखणारा, काय वरलू तुझा बाजारा, काय वरलो तुझा बाबा, काय वरलो तुझा बाबा. हे भीमा, तूच माळी मया राखणारा, काय वरलू तुझा धरारा. बाबा, बाबा तू होता तोवरच या देशाची शान होती, बाबा तू होता तोवरच या देशाची शान होती. अरे बरं झालं बाबा तू आमचा आधारस्तंभ झालास. हे बाबा बरं झालं तू आमचा आधारस्तंभ झालास, नाहीतर जगण्याची ही आशा उरली नसली, नाहीतर जगण्याची ही आशा उरली नसली. हे बाबा, बाबा तू यायच्या अगोदर लोक या वस्तीला अंधेरी वस्ती म्हणायचे. हे बाबा तू यायच्या अगोदर लोक या वस्तीला
अंधेरी वस्ती म्हणायचे आणि हे बाबा तू आमच्या आयुष्यात आलास, लख प्रकाश करून गेलास. आज लोक म्हणतात की अंधाऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा, अंधाऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा. म्हणून म्हणायचं तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरा. वरलो तुझा बाबा, आय वरलो तुझा बाबा. तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरारा. बाबासाहेब गेल्याच्या नंतर काय झालं? बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली, परंतु खऱ्या अर्थाने आजही आम्ही बौद्ध झालो की नाही या मागे प्रश्नचिन्ह आहे. किती लोक बौद्ध झालेले आहेत? हात वरती करा. इथे बौद्ध कोण कोण आहेत? हात वरती करा. क्या बात है, बौद्ध आहेत, सगळे बौद्ध आहेत. सांगा मग बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामधली पहिली प्रतिज्ञा कोणती? कोणती? हे मात्र माहित नाही. आजही आम्ही बौद्ध झालो की नाही याच्या मागे प्रश्नचिन्ह आहे. आमच्या एखाद्याच्या घरी गेलं तर एका बाजूला बाबासाहेबाचा फोटो, दुसऱ्या बाजूला भगवान बुद्धाचा फोटो आणि मधात एक भोंगळ्या बाबाचा फोटो. मला माहित आहे तुमच्या वाघापुरात प्रमाण जास्त आहे मानण्याचं. माझा विरोधही कराल तुम्ही, करा, मला परवा नाही. कारण विनोद फुलमाई जे सत्य आहे ते समाजासमोर मांडतो. मनात भोंगळ्या बाबाचा फोटो, त्याला जर विचारलं हे का होय रे बाबा, हे का होय? अरे भाऊ आपल्या समाजाचा होय ना म्हणते तो. तिथे काय आहे म्हणते बुद्धाच्याच पाया लागायला लावते म्हणते. म्हणून म्हणायचं आहे की अश्लीलता को यहाँ इस तरह सराहा जाता है, अश्लीलता को यहाँ इस तरह सराहा जाता है, हमें कड़वा सच नहीं मीठा जहर भा जाता है. और यही विशेषता है मेरे भारत की मनोज राजा. यहाँ नंगा रहने वाले को भगवान कहा जाता है, यहाँ नंगा रहने वाले को भगवान कहा जाता है, यहाँ नंगा रहने वाले को भगवान कहा जाता है. असेच चालत बोलत राहा. खरंच चांगला वाटला शेर तर दात देत चला टाळ्या वाजवून. मलाही वाटते की मला असा भात झाला पाहिजे की माझ्या समोर दगड अजिबातच बसलेले नाही, काही मला त्या दगडाला घाबत फुटत नाही. मग म्हणायचा तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरा. तूच माळी मया राखणारा, काय वर्णू तुझा बादरा. त्या मयातच हे बाबा, त्या मयातच तुझा बाबा आता, त्या मयातच तुझा बाबा आता. सारी ढोर घुसू लागली रे, सारी ढोर घुसू लागले रे. मयात तुझा बाबा सारी ढोर घुसू लागले.
शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली. शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली. कारण आजही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मोक्याच्या जागा काबीज करा. आमच्या समाजामधून क्लास 1 ऑफिसरची जास्तीत जास्त संख्या असली पाहिजे. परंतु काय झालं, आजही आमचा समाज ती प्रगती करू शकला नाही. कारण आज आमचे मुलं शिक्षणापासून वंचित कसे राहतील याच्या मागे षडयंत्र केल्या जातात. आधी दूरदर्शन होतं, टेलिव्हिजन आलं, आता घराघरात केबल आले. आमचा मुलगा आमची मुलगी त्या केबल वरती सिरियल चित्रपट पाहतात आणि त्याच्यासारखं अनुकरण करायला सुरुवात करतात. आमच्या तरुण मुली टीव्ही वरती जर माधुरी दीक्षित हात झाली, पिढी आताची मोकाट झाली. शिक्षणाची पिछेहाट झाली, पिढी आताची मोकाट झाली. का एके ठिकाणी वामनदादा कर्नाटक लिहितात, हॅलो, एके ठिकाणी वामनदादा कर्नाटक लिहितात कि वो इस देश के वासी है तो हम भी भारतवासी है. वो इस देश के वासी है तो हम भी आदिवासी है. अरे प्यारी उनकी मथुरा है तो प्यारी हमारी सांची है. प्यारी उनकी मथुरा है तो प्यारी हमारी सांची है. वामन तेरी ये जनता क्यों सदियों से प्यासी है. वामन तेरी ये जनता क्यों सदियों से प्यासी है. उनके सारे अफसर है पर तेरे क्यों चपरासी है. तेरे क्यों चपरासी है, तेरे क्यों चपरासी है. इसलिए कहना है शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली. शिक्षणाची पिछे हात झाली, पिढी आताची मोकाट झाली. येत आहे उद्याची गुलामी, येत आहे उद्याची गुलामी. मला आता दिसू लागली. आजचा हा कार्यक्रम नवयुवक पंचशील जयंती मंडळ उत्सव समिती वाघापूर टेकडी. कारण मला माहित आहे हा एवढी अरेंजमेंट, एवढा भव्य स्टेज, एवढं सगळं
माझ्यापर्यंत उग्यानं उगीच करावं लागलं नाही. तर ह्या कार्यक्रमासाठी या जयंती मंडळाचे अध्यक्ष संगपालजी बारसे साहेब, उमेशजी मोहोळ, नितीनरावजी भगत, निखिलरावजी सोनवणे साहेब, संतोष मनवर, हरीश भाऊ कटके यांना अतिशय परिश्रम करावे लागले. सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम कशासाठी असायला पाहिजे, का असावं, का व्हायला पाहिजे सामाजिक प्रबोधन? सामाजिक प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. एकदा आजच्या या जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोषजी भगत, उमेश मोहोळ, नितीनजी भगत, निखिल सोनवणे, संतोष मनवर, हरीश कटके आणि त्यांचे तमाम सहकारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच कौतुकास्पद काम आहे त्यांचं आणि खंबीर होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा. आणि ओ 90 वाले दादा असो 28 आहे वो. ऐका, या गीताचे कवी प्रताप सिंगजी पोतडे लिहितात, पांगली ही तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. कोणी दिसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. पांगली ही तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. एके ठिकाणी सुरेश भट लिहितात की जात चांडाळ का करतो जय जयकार माझा. अरे जात चांडाळ का करतो जय जयकार माझा, अरे जा घरी मानू नको उपकार माझा. अरे परंतु जाताना तुमची ती उचलारे दुकाने, जाताना तुमची ती उचलारे दुकाने. अरे नावाचा का मांडता बाजार माझा, नावाचा का मांडता बाजार माझा, नावाचा का मांडता बाजार माझा. म्हणून म्हणायचं आहे, पांगली ही तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. त्यात सरदार कोणी दिसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. हे भीमा, पांगली ही तुझी भीमसेना. बाबा, तू दाखविलेल्या मार्गावर चालायला आज आम्हाला प्रबोधनाची गरज आहे. पण याद राखा, बाबासाहेबांशी बेईमानी करणाऱ्यांची गत अजिबात चांगली होऊ शकत नाही. उदाहरण आहे, बाबासाहेबांसोबत सर्वात पहिल्यांदा जर कोणी दगाबाजी केली असेल तर तो महात्मा गांधी. महात्मा गांधी काय झालं, नत्तू गोडसेच्या 3 गोळ्या खाल्ल्या आणि हेरा करत गेला. त्यानंतर आमचा भांडाऱ्यामधील बोरकर काय झालं, बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिला, निवडून तर आला, पर मंत्री पदाची शपथ घ्यायला जाताना प्लेन क्रॅश झालं, प्लेनचा अपघात झाला, विमानाचा अपघात झाला. अरे एक बोटी सुद्धा मिळाली नाही त्याची अंत्यविधी करण्यासाठी. आणि तिसरं, अलीकडे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे कसं निष्क्रिय आहे हे टाकून देण्याचं काम तो हरामखोरा अण्णा हजारे चालू केलं. अण्णा हजारे या बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात एक शब्दही न बोलता बाबासाहेबांचं संविधान कसं निष्क्रिय आहे हे दाखवून द्यायचं आहे त्या भडव्याला.
मागच्या वर्षी 2 वर्षाच्या अगोदर जेव्हा नागपूरमध्ये माझ्यावर कार्यक्रम झाला, त्यावेळेला लाठा काठ्या घेऊन 25-30 लोक माझ्या कार्यक्रमात माझ्यावर मला मारायला आले. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु विनोद फिल्माई या असल्या गुन्हा दाखल होण्यावर घाबरत नाही आणि छाती टोकपणे सांगतो. कोणी म्हणतात की फुलमाई साहेब, अरे असं बोलत जाऊ नये. बाबासाहेब आंबेडकर, तुम्हारे पास शरद पवार है तो मेरे पास भगवान गौतम बुद्ध है. तुम्हारे पास अगर सोनिया गांधी है तो मेरे पास इस बाबा साहब का संविधान है. अरे तुम्हारे पास अगर नरेंद्र मोदी है तो इस विनोद फुलमारी के पास ये बाबा साहब का समाज है. इस विनोद फुलमारी के पास ये बाबा साहब का समाज है. और बाबा साहब का समाज जिसके पास में होता है, ज्याच्या पाठीमागे या बाबासाहेबाचा समाज असेल तर माझं या महाराष्ट्रातच नाही तर या भारतात पोलीस बालबाका करू शकत नाही याची मला खात्री आहे. म्हणून म्हणायचं आहे, पांगली ही तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. सरदार कोणी दिसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. पांगली ही तुझी भीमसेना, यात सरदार कोणी दिसेना. की काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. काल न्याया मिळत नव्हतं, आज लेणं होत नाही. अरे भीमामुळं प्रतिभा आली आणि आम्ही माजलो मनोज राजा. अरे विहारात वंदनेला आमचं जाणं होत नाही, विहारात वंदनेला आमचं जाणं होत नाही, विहारात वंदनेला आमचं जाणं होत नाही. म्हणून म्हणायचं, पांगली ही तुझी भीमसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. सरदार कोणी दिसेना, त्यात सरदार कोणी दिसेना. पांगली ही तुझी भीमसेना, यात सरदार कोणी दिसेना. बिनधन्याच्या या फौजेला आता, बिनधन्याच्या या फौजेला आता सारी दुनिया हसू लागली रे. सारी दुनिया हसू लागली रे. सारी दुनिया हसू लागली. तुझा या गीताचा शेवट सादर करतोय. तेव्हा गीताचे कवी प्रतापसिंगजी बोदडे, वामनदादा कर्डक यांचे पटशिष्य लिहितात. मनी नाही निराशा तरीही, मनी नाही निराशा तरीही, पिढियाला विवटली बरी. आला
बाबा मनी नाही निराशा तरीही पिढी आणावी वटणी वरी. कारण आज आमच्या समाजामध्ये बऱ्याचशा काही भानगडी आहे, पाहिलं जातात. एक लाईन ती लावली की आम्ही कोणाला काही समजत नाही. जास्तीत जास्त प्रमाण वाढलेलं आहे. या पिढीला वटणीवर आणण्याची गरज आहे. आधीचा काय जर आठवला, आम्हाला काय बसण्याच्या अंगणात उभं राहायची जागा नव्हती. म्हणून म्हणायचं आहे की मुसलमानाच्या स्पर्शाने तुमची घरे बाटली नाहीत. मुसलमानाच्या स्पर्शाने पारसे साहेब, मोहर साहेब, मुसलमानाच्या स्पर्शाने तुमची घरे बाटली नाहीत. अरे क्याबे साले म्हटले तरी त्यांची जीभ छाटली नाहीत. आम्ही जोहार केला नाही म्हणून मरेपर्यंत मारलं. अरे तुमच्या मायला नेव जराशीही लाज वाटली नाही. तुमच्या मायला नेव जराशी लाज वाटली नाही. म्हणून म्हणत आहे मनी नाही निराशा तरी पिढी आणावी वटणी वरी. मनी नाही निराशा तरी पिढी आणावी वटणी वरी. त्या प्रताप सिंगाची लेखनी, त्या प्रताप सिंगाची लेखनी या करिता घसू लागली. तुझी पोर पुसू लागली रे. तुझ्या वैऱ्याच्या दारात जावं पंगतीला बसू लागली रे. तुझ्या पाऊल पुन्हा भीम